एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जात असतात। तेच भक्तिमय वातावरण आणि तोच उत्साह आपल्याला अकोल्यातील फुले शहर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळतो। आज आषाढी एकादशी असल्या कारणाने विठ्ठल मंदिरात भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळत आहे। आज आषाढी एकादशीच्या दिवशी अकोल्यात पावसाने हजेरी लावत वातावरण भक्तिमय अतिशय प्रसन्न केलेलं आहे। 13व्या शतकात शैव वैष्णव आणि महानुभावाच्या बरोबरीने वारकरी पंथ उदयास आला। त्यांचे दैवत म्हणजे पंढरपूरचे विठोबा, ज्यांनी प्रपंचात परमार्थ शिकवताना कर्मयोगात भक्तियोग शिकवला। त्यांना भगवान विष्णू यांचा अवतार आणि भगवान श्रीकृष्ण यांचे रूप मानला जातं। आषाढी एकादशीच्या दिवशी अकोल्यातील या अतिप्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रति पंढरपूरचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। हजारो भाविक अकोल्यातील या विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात। आपल्या सोबत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे व्यवस्थापक तथा विश्वस्त रमेश अलकरीजी। अलकरीजी, या विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये आषाढी एकादशी निमित्त काय वातावरण असते आणि आपलं काय नियोजन असते? या आषाढी एकादशी निमित्त अकोल्यामध्ये एक प्रति पंढरपूरचं वातावरण निर्मित होते। या वर्षीचा सप्ताह 91 वर्षाचा आहे। 91 वर्ष झालेले आहेत। या सप्ताहामध्ये दिनांक 15 जुलै आषाढ शुद्ध नवमी ते 21 जुलै आषाढ शुद्ध पौर्णिमा पर्यंत विविध कार्यक्रम, सकाळी भजनी मंडळ, दुपारी महिलांचे भजनी मंडळ, रात्री पुरुषांचे भजनी मंडळ, तसंच या नाम सप्ताहामध्ये रोज रात्री 8 ते 10 हबप सौ युगंधराताई विरकर राहणार मुंबई यांचं कीर्तन। या सप्ताहाचं विशेष आकर्षण म्हणजे यावर्षी आपण 1.5 दिवसीय गजानन महाराज ग्रंथ पारायणाचा कार्यक्रम पुण्यातील एक 8 वर्षीय बालिका जिच्या मुखोद्गत हे पारायण इथे आपण संपन्न करीत आहोत। तसंच 22 तारखेला सकाळी 10 ते 12 गोपालकाल्याचं कीर्तन, दुपारी 3:30 वाजता महापूजा, संध्याकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक आणि रात्री 9 वाजता प्रसादानं या कार्यक्रमाचा आपण समारोप करू। हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुमारे 300 वर्षांपेक्षा जास्त पुरातन असल्याचं सांगितलं जातं। अलकरीजी, या मंदिराचा इतिहास काय आहे? या मंदिराची स्थापना 1704च्या दशकामध्ये झालेली आहे। या मंदिराचं विशेष एक कारण होतं की या मंदिराला कळस नव्हता, कारण की मुघलकालीन सत्तेतला शेवटचा जो कालावधी होता त्यामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे। त्याच्यामुळे कळस न ठेवल्यामुळे हे मंदिर शाबूत राहिलं। या मंदिराला येत्या 31 जुलैला 320 वर्ष पूर्ण होतात। सदर मंदिर हे पोपटलालजी अग्रवाल यांच्या पूर्वजांनी स्थापित केलेलं आहे। यामध्ये विलोभनीय अशा या मूर्त्या इथे विराजमान आहेत। इतकं पुरातन मंदिर असल्यामुळे हे शिकस्त झालं होतं। 2007 मध्ये या मंदिराची प्रथम प्राणप्रतिष्ठा आपल्या अकोल्याचे धर्मवीर पारायण व लाडके आमदार श्री गोवर्धन शर्मा हे मंडळाचे विश्वस्त देखील आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये या मंदिराचं भव्य निर्माण झालेलं आपण पाहत आहात। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली।
शेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली अपडेटसाठी अजिंक्य भारतला सबस्क्राईब करा. कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसह मी हर्षदा डोंगरे, अजिंक्य भारत.